Hello friends, welcome to Yug Physics tutorial. See friends, in previous lecture I have posed a board exam paper pattern of physics and how to score a good marks in physics as well as in mathematics. Hope guys you all like my lecture. So now in today's lecture we are going to learn expression for pressure due to liquid column. This equation belongs to mechanical properties of fluid, lesson number 2. आपण बघत आहे फिजिक्स पार्ट 1 चा सेकंड लेसन मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. त्यामधलं आपल्याला आजचं सेकंड लेक्चर आहे, त्यामधलं त्या लेसनचं त्यामध्ये प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमचं इक्वेशन आपल्याला बघायचं आहे. बट बिफोर स्टार्टिंग दिस इक्वेशन आपण काही बेसिक टर्म्स बघू. जसं की मी कालच्या क्लासमध्ये तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये माझ्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये जे आपण फर्स्ट लेक्चर स्टडी केलेलं आहे त्यामध्ये आपण हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनामिक हा कन्सेप्ट बघितलेला आहे. बरोबर आहे. हायड्रोस्टॅटिक बघा, स्टॅटिक म्हणजे काय, रेस्ट. फ्लुइड लेसन आपण स्टडी करताय, मेकॅनिकल प्रॉपर्टी स्टडी करताय फ्लुइडच्या, त्यामध्ये आपण प्रॉपर्टी स्टडी केलेल्या आहेत. स्टॅटिक म्हणजे काय, रेस्ट. तर ही ब्रांच आहे फिजिक्सची. इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स म्हणा किंवा इट इज द ब्रांच ऑफ फ्लुइड म्हणा. सो इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स और इट इज अ ब्रांच ऑफ फ्लुइड इन विच वी स्टडी द फ्लुइड ॲट रेस्ट और ॲट इक्विलिब्रियम पोझिशन. हे याला हायड्रोस्टॅटिक असं म्हणतो आपण. त्यानंतर बघा एक कॅन यू रिकॉलचा प्रश्न आहे, जसे की व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय. बघा ॲटमॉस्फेरिक प्रेशर मीन्स व्हॉट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फियर. ॲटमॉस्फियर याला आपण मराठीमध्ये वातावरण म्हणतो. बरोबर आहे. सो ॲटमॉस्फियर मीन्स व्हॉट, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मीन्स व्हॉट, इट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फियर. बघा याची डेफिनेशन लिहून घेऊ आपण. द प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फियर. हा शॉर्ट फॉर्म लिहित आहे मी. प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फियर ऑन ग्राउंड. प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फियर ऑन ग्राउंड ॲट सी लेवल. सी लेवलवर जे प्रेशर एक्झर्ट होते त्याला आपण काय म्हणतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा ॲटमॉस्फेरिक प्रेशरची याची व्हॅल्यू असते की 1 ATM. ATM मीन्स व्हॉट, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे बऱ्याच वेळा एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकते की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 0.98. 0.98 and it is nearly equal to 1 bar. It is nearly equal to 1 bar. बरोबर आहे. ही झाली ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू. बरोबर आहे. आता यामध्ये हे झालं. अजून एक डेफिनेशन आपल्याला स्टडी करायची आहे. जसं की वी नो दॅट प्रेशर इज व्हॉट. प्रेशरचा फॉर्म्युला काय, प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. हे लक्षात ठेवायचं आपल्याला बिफोर स्टार्टिंग दिस लेक्चर ऑन प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. त्या अगोदर आपल्याला प्रेशर माहीत असणं आवश्यक आहे. हे आपण नंतर बघू. प्रेशर इज इक्वल टू व्हॉट, याचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया. प्रेशर डिनोट करतो पी नी. इट इज फोर्स पर युनिट एरिया. बघा याचं युनिट फाइंड आउट करू आपण. एसआय युनिट याच्यावरूनच फाइंड आउट करता येत आपल्याला. क्लास 11 मध्ये आपण स्टडी केले आहेत. युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन, युनिट ऑफ एरिया इज मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. सो दिस इज द एसआय युनिट ऑफ प्रेशर. हे काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे काय, एसआय युनिट कशाचं आहे, प्रेशरचं. हा जो रेशो आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, याचा अदर एक युनिट आहे, त्यालाच या रेशोला आपण काय म्हणतो, पास्कल. सो युनिट ऑफ प्रेशर याला पास्कल सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि रेशो जो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे या रेशोला पास्कल म्हणतो. मीन्स प्रेशरचे 2 युनिट आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड पास्कल. हे सुद्धा एक त्याचं युनिट आहे. याचे डायमेन्शन सुद्धा क्लास 11 मध्ये आपण स्टडी केले आहेत. बघा डायमेन्शन फाइंड आउट करण्यासाठी या ठिकाणी बघा प्रेशर मीन्स व्हॉट, फोर्स पर युनिट एरिया. आणि फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय, मास इंटू ॲक्सलरेशन अपॉन एरिया. आता मासचे डायमेन्शन्स पुट करा, ॲक्सलरेशनचे डायमेन्शन्स पुट करा आणि एरियाचे मीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स आपण इन द फॉर्मॅट MLTच्या फॉर्ममध्ये लिहितो आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट. तर याचे डायमेन्शन्स आता हे सॉल्व्ह डिटेलमध्ये प्रोसिजर नाही सांगत मी तुम्हाला, आपण क्लास 11 मध्ये स्टडी केलेले आहे डायमेन्शन्स फाइंड आउट करणं.
तुम्हाला काय अडचण येत असतील तर क्लास 11चा युनिट्स अँड मेजरमेंट जो लेसन आहे तो आपण स्टडी केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही हाऊ टू फाइंड डायमेन्शन्स परत एक वेळ लेक्चर्स बघा, तुम्हाला समजून येईल. याचे डायमेन्शन्स काय आहेत फायनली m1 l पॉवर -1 t पॉवर -1. ही MCQ मध्ये बऱ्याच वेळा विचारले जाऊ शकतात. डायमेन्शन्स ऑफ प्रेशर, दिस इज SI युनिट ऑफ प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर, और दिस रेशो न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज ऑल्सो नोन ॲज पास्कल. सो दिस इज द बेसिक. आता आपण वळू आपलं एक्सप्रेशनकडे. एक्सप्रेशन फॉर प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम. सो फ्रेंड्स, कन्सिडर करू आपण. कन्सिडर अ व्हेसल फिल्ड विथ ए वॉटर. बघा, एक व्हेसल घेतली आपण. दिस व्हेसल इज फिल्ड विथ अ वॉटर. देन लेट अस कॅल्क्युलेट प्रेशर एक्झर्टेड बाय इमॅजिनरी सिलेंडर ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया. एरिया किती आहे? ए. हा जो एरिया दिसत आहे हा ए घेतलेला आहे. इनसाइड अ कंटेनर ॲज शोन इन फिगर. बघा विद्यार्थी मित्रांनो, माझे लेक्चर्स तुम्ही बघत असताना एक पेन आणि नोटबुक आपण जवळ ठेवायचे, किंवा याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. बरोबर आहे. स्क्रीनशॉट काढलं म्हणजे तुम्हाला नंतर रीड करायला इझी जाईल. ही डायग्राम आहे बघा. हा एअर मीडियम आहे. दिस कंटेनर इज फिल्ड विथ अ वॉटर. एक व्हेसल घेतली की जी फिल्ड कशाने भरून आहे? वॉटरनी. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं की प्रेशर एक्झर्टेड बाय इमॅजिनरी सिलेंडर. हा इमॅजिनरी सिलेंडर आहे, त्याचा एरिया क्रॉस सेक्शनल एरिया ए इनसाइड अ कंटेनर. कंटेनरच्या आतमध्ये सिलेंडर आहे ॲज शोन इन अ फिगर. बघा, डायग्रामवरून आपण डिस्क्रिप्शन लिहू. ए मीन्स व्हॉट? ए म्हणजे काय? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. बरोबर आहे. रो मीन्स व्हॉट? हा रो आहे. बरोबर आहे. याला म्हणतात डेन्सिटी. रो मीन्स व्हॉट? डेन्सिटी. याचा फॉर्म्युला असतो डेन्सिटी इट इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. सो रो इज डेन्सिटी ऑफ लिक्विड. इट इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणा किंवा फ्लुइड. एच मीन्स व्हॉट? इट इज द हाईट. एच इज द हाईट. बघा डायग्राम मध्ये दिलेलं आहे. ही काय? या लिक्विड कॉलमची हाईट आहे. एच इज द हाईट ऑफ लिक्विड कॉलम. बरोबर आहे. इट इज द हाईट ऑफ लिक्विड कॉलम. आता आपल्याला फाइंड आउट करायचं बघा की आपण न्यूटनचे लॉ सुद्धा स्टडी केलेले आहेत. वी हॅव ऑल्सो स्टडीड न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट टुवर्ड्स अर्थ. बरोबर आहे. अर्थकडे अट्रॅक्ट होतो बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर आहे. आता फाइंड आउट करायचं आहे आपल्याला प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम ॲट द बॉटम. बघा या ठिकाणी ॲट द बॉटम प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम ॲट द बॉटम ऑफ द सिलेंडर इज. आता या सिलेंडरवर या लिक्विडवर एक फोर्स अप्लाय होते. बरोबर आहे. तो फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होत आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. बरोबर आहे. तो फोर्स किती असतो? इट इज इक्वल टू mg. फोर्स इट इज इक्वल टू mg. लिक्विडचं या ठिकाणी जे वेट आहे ते वेट म्हणजेच काय? फोर्स आहे. अँड दॅट फोर्स इज इक्वल टू m इंटू g. अँड तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे, म्हणून या ठिकाणी आपण g लिहिलेलं आहे. दॅट इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दिस इज मास. सो F इज इक्वल टू mg, जो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. सो आपण यावरून काय लिहू शकतो की प्रेशर ऑफ द फ्लुइड. बघा या ठिकाणी काय लिहू शकतो मी? प्रेशर ऑफ फ्लुइड. प्रेशर ऑफ फ्लुइड इज इक्वल टू, आत्ताच आपण याच्या अगोदर प्रेशरचा फॉर्म्युला बघितला. प्रेशर ऑफ फ्लुइड P इज इक्वल टू प्रेशर काय? फोर्स पर युनिट एरिया. इज इट? बरोबर आहे. त्यानंतर फोर्स मीन्स व्हॉट? फोर्सची व्हॅल्यू काय या ठिकाणी? m इंटू जी या ठिकाणी पुट करा. सो F इज P इज इक्वल टू, किंवा आपण खाली याच्यामध्ये लिहून घेऊ. बघा इट इज इक्वल टू F ची व्हॅल्यू काय? mg अपॉन ए. सो दिस इज P. हे इक्वेशन मिळालं, याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. बरोबर आहे. त्यानंतर वी नो या ठिकाणी लिहू आपण. वी नो या ठिकाणी बघा रो मीन्स व्हॉट? डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास पर युनिट व्हॉल्यूम. सो रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. बरोबर आहे. याला इक्वेशन नंबर 2 देऊ आपण. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे थर्ड इक्वेशन, एक व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. बघा व्हॉल्यूम शॉर्टकट लिहित आहे मी. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती आहे? बघा या सिलेंडरचा व्हॉल्यूम घ्यायचा आपल्याला. सी द जॉमेट्री ऑफ द फिगर. डायग्रामकडे लक्ष द्या सर्वांनी. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि हा हाईट मीन्स हा झाला त्याचा टोटल व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज ए मल्टिप्लाइड बाय एच. हा डॉट मीन्स मल्टिप्लिकेशन. सो ए इंटू एच इज द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. लेट अस नेम दिस इक्वेशन एज इक्वेशन नंबर 3. बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मिळाला. आता या ठिकाणी बघा
हा जो इक्वेशन 3 आहे हा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मिळाला आपल्याला. ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करायची, इक्वेशन 3 जे मिळालं, हा बघा या ठिकाणी इक्वेशन 2 बघा, मास अपॉन व्हॉल्यूम. तर हा जो व्ही आहे व्हॉल्यूम, हा व्हॉल्यूमची व्हॅल्यू काय एच, ही यामध्ये पुट करायची. मीन्स पुट व्ही इक्वल टू ए इंटू एच, दिस इज व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर व्ही. ही कशामध्ये पुट करायची, इन इक्वेशन नंबर 2. बघा इक्वेशन, देअरफॉर इक्वेशन 2 इम्प्लाइज काय, टू रो इज इक्वल टू डेन्सिटी मास ॲज इट इज. व्हॉल्यूमची व्हॅल्यू काय, व्हॅल्यू काय आली, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर ए इंटू एच, ही पुट करत आहे आपण, ए इंटू एच. बरोबर आहे, ए इंटू एच मिळाला. आता यावरून एमची व्हॅल्यू काय, बघा आपल्याला एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एमची व्हॅल्यू काय येईल बघा या इक्वेशनवरून, देअरफॉर या ठिकाणी लिहा, देअरफॉर एम इज इक्वल टू हा रो आणि हा ए एच, रो ए इंटू एच. सो दिस इज द एम. याला इक्वेशन नंबर देऊ आपण, इक्वेशन नंबर 4. बरोबर आहे. आता ही जी एमची व्हॅल्यू मिळाली, पुट एम इक्वल टू रो ए एच, किंवा याला आपण असंही लिहू शकतो, पुट इक्वेशन नंबर 4. बघा हे जे 4 इक्वेशन आहे, एमची व्हॅल्यू कशामध्ये पुट करायची आपल्याला, इक्वेशन नंबर 1 मध्ये. बघा इक्वेशन 1 काय, पी इज इक्वल टू एम जी अपॉन ए. हा जो एम दिसत आहे या एमच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करायची. मीन्स इक्वेशन 4 कशामध्ये पुट करायचं, इक्वेशन 1. पुट व्हॅल्यू ऑफ एम इन इक्वेशन 1 मध्ये पुट करू आपण. बरोबर आहे. 1 मध्ये पुट केल्यानंतर काय येईल, इक्वेशन 1 इम्प्लाइज. ही लिहिण्याची प्रोसिजर याच फॉर्मॅटमध्ये आपण बोर्ड एक्झाममध्ये जरी हा क्वेश्चन आला हाच पॅटर्न फॉलो करायचा आहे. बघा काय येईल, इक्वेशन 1 एमची व्हॅल्यू काय आली, रो ए एच, या ठिकाणी पुट करा. सो इक्वेशन 1 काय, पी इज इक्वल टू एमची व्हॅल्यू रो ए एच आणि हा जी ॲज इट इज. बरोबर आहे. डिवायडेड बाय काय, भागीला ए अपॉन ए. या ठिकाणी बघा हा ए आणि हा ए कॅन्सल होऊन जाईल. देअरफॉर पी इज इक्वल टू काय येईल, रो एच जी, रो एच जी. बघा मित्रांनो अतिशय सिंपल मेथडने आपण डेरिवेशन प्रूव्ह केलेलं आहे. कशाचं, डेरिवेशन फॉर प्रेशर ड्यू टू ए लिक्विड कॉलम, पी इज इक्वल टू रो एच जी, हे डेरिवेशन आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर आहे. दस द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ऑफ डेन्सिटी रो at height h and depth h below the free surface is किती आलेला आहे, रो एच जी. बरोबर आहे. या ठिकाणी अजून एक एमसीक्यू तुम्हाला विचारू शकता. बघा मित्रांनो याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. बघा हे आपण या मेथडने अशा प्रकारे प्रूव्ह केलेलं आहे. ही डायग्राम, प्रेशर ड्यू टू ए लिक्विड कॉलम, एक व्हेसल घेतलेला आहे आपण फिल्ड विथ वॉटर, इमॅजिनरी सिलेंडर, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया, त्याची डेन्सिटी, हाईट, आणि त्यानंतर हा फॉर्मॅट अशा प्रकारे आपण डेरिवेशन सॉल्व्ह केलेलं आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. बरोबर आहे. इक्वेशन 3 पर्यंत, त्यानंतर फायनली काय इक्वेशन 4, आणि नंतर आपण फायनली डेरिवेट केलेलं आहे की प्रेशर पी इज इक्वल टू रो एच जी. अतिशय सिंपल आहे मित्रांनो. बघा एक शेवटी ही नोट लक्षात ठेवायची आपल्याला, याला नोट म्हणून लक्षात ठेवा तुम्ही. बरोबर आहे. हे जे इक्वेशन आपण फाइंड आउट केलं प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, तर हे जे प्रेशर फाइंड आउट केलं आपण, प्रेशरची व्हॅल्यू काय आली, पी इज इक्वल टू एच रो जी किंवा रो एच जी म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. तर हे जे प्रेशर आहे कशावर डिपेंड असतं, इट डिपेंड्स अपॉन हाईट ऑफ द सिलेंडर, इट डिपेंड्स अपॉन डेन्सिटी दॅट इज मास पर युनिट व्हॉल्यूम, अँड दिस इज जी. जी मीन्स वॉट, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या 3 फॅक्टरवर डिपेंड राहतं प्रेशर. असा क्वेश्चन एमसीक्यू राहू शकतो की ऑन विच फॅक्टर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम इक्वेशन जे प्रेशर आहे, ऑन विच फॅक्टर प्रेशर डिपेंड्स. तर यामध्ये हाईट, डेन्सिटी अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या 3 फॅक्टरवर हे डिपेंड असतं. आणि कशावर डिपेंड नसतं, दिस प्रेशर डज नॉट डिपेंड अपॉन एरिया ऑफ द सिलेंडर दॅट इज ई. असे 4 ऑप्शन राहू शकतात. असा क्वेश्चन आला प्रेशर ऑन विच फॅक्टर प्रेशर डिपेंड्स, खाली ऑप्शन दिले तुम्हाला, हाईट मीन्स वॉट एच, डेन्सिटी दिलं, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलं, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलं. बरोबर आहे. तर यामध्ये क्वेश्चन कसा, हा प्रेशर डिपेंडचा विचारू शकतात किंवा नॉट डिपेंड. असा जर आला नॉट डिपेंड, कोणत्या फॅक्टरवर डिपेंड नाही, आणि हे 4 ऑप्शन दिले, हाईट, डेन्सिटी, ग्रॅव्हिटी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि एरिया. तर आन्सर काय राहील, एरिया. सो दिस इज ऑल अबाउट द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम.
मित्रांनो, तुम्हाला जर माझे लेक्चर्स आवडत असतील तर प्लीज त्याला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा लेक्चर्स शेअर करा. थँक्यू.